गेल्या वेळेला आपण दुसऱ्या अध्यायातल्या पहिल्या वल्लीमधला 15वा श्लोक पाहिलेला होता. वर्णन आत्म्याचं चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नचिकेतांनी विचारलेल्या प्रश्नापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न असा की जर आत्मा जात नसेल आणि तो अक्षर अज अमर असेल तर तो मला दिसत नाही, तो मला कळत नाही आणि माझ्या संपूर्ण अस्तित्वाचा तो आधार आहे असं मला अजिबात वाटत नाही. याचं कारण काय? आणि म्हणून जर मी देह आहे याची माझ्या मनी आणि बुद्धी झालेली खात्री इतकी ठाम आहे की मी देह सोडून अजून काही असू शकतो याबद्दल पुस्तकी ज्ञान जरी झालं तरी त्याची कोणतीही बुद्धीमध्ये खात्री होण्याची काहीही शक्यता सध्या मला वाटत नाही. आणि मग जर असं असेल तर ज्यांनी तू देह नाहीस असं सांगितलं आणि त्याऐवजी तू आत्मा आहेस असं सांगितलं, त्या संकल्पनेचा माझ्या मनामध्ये रुळलेल्या कल्पनेशी किंवा माझ्या बुद्धीच्या विचारांशी सांगड कशी घालावी? एक. दुसरं, पुस्तकी किंवा बुद्धीला पटेल अशा पद्धतीने जरी आत्म्याचं वर्णन वाचलं तरी जो काहीही करत नाही, जो निष्क्रिय आहे, जो सगळं काही करतो पण कशातच नसतो, अशा प्रकारची एखादी वस्तू असू शकते याबद्दल सुद्धा कोणत्याही प्रकारची खात्री सहजपणे मनामध्ये होऊ शकत नाही. म्हणजे एक, मी देह नाही याची खात्री मला झाली पाहिजे, मी देह नसून आत्मा आहे याचे मला अनुभव आला पाहिजे आणि आत्म्याचं आणि शरीराचं नेमकं नातं कोणतं हे नातंसुद्धा माझ्या मनामध्ये तात्विकदृष्ट्या का होईना मला ते पटण्याजोगं पटवून दिलं गेलं पाहिजे. या तिन्हीच्या प्रक्रियेला शास्त्राची कृपा असं म्हणतो आपण. शास्त्रकृपा म्हणण्याचं कारण असं की जर ती अनुभवाची गोष्ट असेल तर या सगळ्या शास्त्राला थोडंसं बाजूला सारून एकदम आत्म्याला गवसणी घालता येणार नाही का? आणि तसं करणं जर शक्य झालं तर त्यामुळे या क्लिष्ट शास्त्रापासून आपल्याला दूर जाता येईल असं वाटणं साहजिक आहे. पण शास्त्रानं घालून दिलेली बैठक जर विचारांनी समजावून घेत गेलं तर ज्या पद्धतीने प्रत्यगात्मा किंवा आत्म्याच्या जवळ जाण्याचा जो प्रयत्न करणार, जी साधना करणार, त्या साधनेला प्रचंड बळकटी येऊ शकते. मग अशा पद्धतीनं आत्म्याचं देहाशी असणारा संबंध, जीव जगत आणि ईश्वर यांचा एकमेकाशी असणारा संबंध आणि ब्रह्माचं ब्रह्मत्व हे समजावून घेण्यासाठी जे काही मांडलं गेलंय त्या मांडल्या गेलेल्या अनेक मांडण्यांमध्ये असणारे फरक बाजूला करून त्यातली अत्यंत सुयोग्य मांडणी जी अनुकरण केल्यानंतर या सगळ्या तत्वाला गवसणी घालता येईल अशी मांडणी म्हणजे अद्वैत असल्यामुळं आचार्यांच्या उपनिषदांवरच्या या भाष्याला इतकं महत्त्व आलेलं आहे. 15व्या श्लोकामध्ये आत्मस्वरूपाचं वर्णन करता करता जो श्लोक आला, जो मंत्र आला तो असा आहे की यथा उदकम शुद्धम शुद्धे आसिक्तम तादृक एव भवती. म्हणजे एखाद्या शुद्ध पाण्यामध्ये शुद्ध पाणी मिसळल्यानंतर कोणतं पाणी कशात मिसळलं हे सांगणं जसं अवघड आहे, तद्वतच ज्याला आत्मस्वरूपाची प्रतीती झाली त्याचं आत्मस्वरूप आत्म्याच्या बृहत आणि महान आणि व्यापक स्वरूपाशी त्याची होणारी जी मिसळ आहे ती अशा प्रकारची बेमालूम असेल की तो आत्मतत्वाला पोचलं हे कळण्यासाठी सुद्धा कोणी उरणार नाही. असं यमराज हे गौतम म्हणून गौतमाला सांगतात. एवं मुनिही विजानात आत्मा भवती गौतमः. असा जो विज्ञानवान मुनी, दोन प्रकारची विशेषण आहेत. तो विज्ञानवान असावा, तो ज्ञानवान असल्याशिवाय विज्ञानवान होऊच शकत नाही. म्हणजे ज्याला सम्यक ज्ञान झालेलं आहे. प्रश्न असा आहे की ज्ञानी होणं महत्त्वाचं आहे, म्हणजे कर्मापेक्षा ज्ञानाला महत्त्व जास्त दिलेलं आहे. त्यात ज्या ज्ञानाला महत्त्व दिलं त्या ज्ञानापैकी ते ज्ञान जे अत्युच्च ज्ञान आहे, जे भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं की ज्याच्यामुळे माझ्या स्वरूपाची जाणीव तुला होते, ते सोडून बाकीचं सगळं जे काही आहे त्याला ज्ञान संबोधता येणार नाही. म्हणजे अपराविद्येमध्ये जरी तू पारंगत झालास, अपराविद्येला प्रतिष्ठा जरी असेल तरीसुद्धा पराविद्येचं ज्ञान हे अंतिम ज्ञान असेल.
म्हणजे कर्मापेक्षा ज्ञान मोठं, ज्ञानापेक्षा विज्ञान मोठं. कारण जोपर्यंत ज्ञान अनुभवांच्या पातळीवर पोहोचत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचे विज्ञानामध्ये रूपांतर होत नाही. आणि असा जो विजानात म्हणजे जो विज्ञानवान आहे आणि जो या विचारांचं सतत मननशील करण्यात उद्युक्त असतो, असा तो मुनी. एवं मुनी विजानात आत्मा भवती गौतमा. तो आत्मरूप झालेला असतो. यथोदकं शुद्धं प्रसन्ने शुद्धं प्रसन्नम आसिवत प्रक्षिप्तम एक रसम एवं न अन्यथा तादृक एव. हे गौतमा, जसे शुद्ध पाणी प्रसन्न शांत चित्त जेव्हा शुद्ध पाण्यात मिसळले तर एक रस किंवा दोन अशा पद्धतीने उरत नाही, तसे आत्मतत्वाच्या अनुभूतीने होते. भवतः आत्मा अपि एवं एव भवतः एकत्व विजानातः मुनिः मननशीलस्य हे गौतम. तस्मात् कुतार्किक भेददृष्टिं नास्तिक कुदृष्टिं च उजित्वा मातृपितृसहस्रेभ्यो अपि हितैषिणा वेदेन उपदिष्टम् आत्मा एकत्व दर्शनं शांत दर्पेहि आदरणीयम इत्यर्थ. पुढे आचार्य असं म्हणतात की आत्म्याच्या या प्रचितीसाठी ज्या ज्ञानाच्या पातळीचा उपयोग करायचा त्याच्याऐवजी जर तू कुतर्कांच्या मागे लागलास तर त्या कुतर्कांमधून फक्त भेददृष्टी होऊन तू नास्तिक होशील. आणि जर तू अशी कुदृष्टी नाकारून तर्काला बाजूला करून जर याचा अनुभव घेशील तर हे ज्ञान तुला सहस्त्र माता पित्यांपेक्षा सुद्धा उपकृत करणार आहे असं वाटेल. याचा अर्थ अत्युच्च उपकार करणारी आपल्यावरची या जगातली एकमेव वस्तू म्हणजे ज्या वस्तूमुळे ज्या ज्ञानामुळे मला आत्मज्ञान होतं त्याच्यापेक्षा मोठा उपकार या जगामध्ये असू शकत नाही. इथे पहिली वल्ली संपतीये दुसऱ्या अध्यायातली, द्वितीया वल्ली सुरू होते. संपूर्ण कठोपनिषदाचा मूळ गाभा हा आत्म्याचं स्वरूप समजावून सांगणे हा आहे. आत्म्याच्या स्वरूप समजावून सांगण्यासाठी जितक्या साधक युक्त्या आहेत, जितक्या बाधक युक्त्या आहेत, त्या सगळ्या युक्त्या वापरून इथे या उपनिषदामध्ये आत्म्याची नेमकी स्थिती, नेमकं वर्णन आणि नेमकं महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणून द्वितीय वल्लीच्या अवतारिकेमध्ये आचार्य म्हणतात, पुनरपि प्रकारांतरेण ब्रह्मतत्व निर्धारणार्थ अयम आरंभो दुर्विज्ञेयात ब्रह्मण. पुनरपि प्रकारांतरेण, प्रकार अंतरेण, अंतर म्हणजे वेगळे वेगळे वाटा किंवा वेगवेगळी पाठ पडणे. पाठांतर करतो म्हणजे वेगळ्या वेगळ्या पाठांचा अभ्यास करणे. या शब्दानुसार पुनरपि प्रकारांतरेण, विविध प्रकारच्या पद्धतीने ब्रह्मतत्व निर्धारणार्थ, ब्रह्मतत्वाचं निर्धारण करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकाराने जे समजायला अत्यंत दुर्बोध आहे, दुर्विज्ञम ज्ञेयत्वात, समजण्यासाठी अत्यंत अवघड असल्यामुळे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कृत्या किंवा साधक आणि बाधक अशा प्रकारच्या युक्त्या वापरून आत्म्याची, ब्रह्मतत्वाची निर्धारण करण्याची व्यवस्था इथे केलेली आहे. अशीच एक आणखी व्यवस्था सांगण्याची ही वल्ली आहे, अशी आचार्यांनी अवतारिका केलेली आहे. रथाची उपमा पहिल्या अध्यायामध्ये झालेली आहे. ती उपमा देण्याचा सुद्धा तो एक प्रकार आहे आत्म्याचं स्वरूप समजावून सांगण्याचा. तिथे आत्म्याची नेमकी जागा देहाच्या संदर्भामध्ये निश्चित केलेली आहे. देहाचं वर्णन, त्या देहांची एकामेकावर असणारी अवलंबता, त्यांचं एकत्र येणारं संग्रहिकीकरण आणि त्या सगळ्या संघाताच्या मागे असणारी ती चेतन तत्व, अशा पद्धतीने तिथे आत्म्याचं तत्व उदाहरण दिलेलं आहे. आता तेच एका वेगळ्या उदाहरणांनी परत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्या मंत्रामध्ये द्वितीय वल्ली अशी म्हणते की पुरम एकादश द्वारम अजस्या अवक्रचेतसाः अनुष्ठाय न शोचती विमुक्तश्च विमुच्यते एतद्वै तत्. पुरम एकादश द्वारम, पुरम म्हणजे शहर किंवा गाव. एखाद्या शहरामध्ये
त्या काळच्या शहरामध्ये प्रत्येक शहराला काही तटबंदी होत्या, त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारची द्वारं होती आणि त्या त्या द्वारावर द्वारपाल होता जो त्या त्या शहराचं रक्षण करत होता. त्या दृष्टांतानुसार पुरम एकादश द्वारम, जसे एखाद्या शहराला 11 दरवाजे असावेत त्या पद्धतीने अजस्या अवक्र चेतसा, अजस्या अवक्र चेतसा, अजस्या आणि चेतसा हा दोन्ही शब्द षष्ठीमध्ये आहेत. अहम रामस्य ग्रहे गच्छामी, रामाच्या घरी मी चाललो, त्या पद्धतीने अजस्या अवक्र चेतसा. अजस्या म्हणजे त्या अज असणाऱ्या आत्म्याच्या, अजस्या अवक्र. आता अवक्र म्हणजे जिथे वक्रता किंवा कुटिलता नाही. मग अशी वक्रता किंवा अवक्रता आत्म्याच्या ठिकाणी जवळ आणण्याचा शब्द आणण्याचं कारण काय? तर ज्या आत्म्याच्या प्रकाशामध्ये अत्यंत पारदर्शकता, स्वच्छता आणि कोणत्याही प्रकारचं दूषित तत्व नसताना सुद्धा केवळ त्या आत्मतत्वाच्या प्रकाशाचा उपयोग करून घेणारी जी सामग्री आहे, ज्याचं नाव अंतःकरण असं आहे, त्या अंतःकरणाने त्या प्रकाशाचा उपयोग करताना आपले स्वतःचे दोष गुण त्याला बहाल केल्यासारखे वाटल्यामुळं जे दूषित वाटतं आणि त्यामुळे ती तिथं वक्र होतं. असं जे वक्र नाही, म्हणजे एखाद्या प्रिझमवर पडणाऱ्या एखाद्या किरणाप्रमाणे जे शुद्ध आहे, जे त्या प्रिझममधून बाहेर पडल्यानंतर वेगळ्या रंगांनी पसरलं जातं, त्या रंगाने ते दूषित होतं. त्याऐवजी त्या प्रिझमच्या मागे किंवा त्या अंतःकरण तत्वाच्या मागे शुद्ध अवस्थेमध्ये असणारं ते जे आहे ते अवक्र आहे. आणि म्हणून असं अज आणि अवक्र असणारे चेतस म्हणजे जी चेतन तत्व आहे, अनुष्ठाय न सो, त्याचं अनुष्ठान करावं. इथे निर्गुण निराकार पूजा, स्वामी विवेकानंदांना जी पूजा अभिप्रेत होती, म्हणून त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी बांधलेलं एकमेव निराकाराचं मंदिर म्हणता येणार, पण निराकाराची जी कुटी म्हणजेच मायावती आश्रम, तिथे त्यांना जी साधना अपेक्षित होती ती ही साधना आहे. अनुष्ठाय न शोचती, अशा प्रकारच्या तत्वाची जे अनुष्ठान करतो, आणि अनुष्ठानाचा अर्थ कंटेम्प्लेटिव्ह मेडिटेशन असा आहे. एकाग्रतेने ज्या गोष्टीचं ध्यान केल्यानंतर, म्हणजे माझ्या मनामध्ये होत असणाऱ्या विचारांच्या आंदोलनामध्ये केवळ एकाच विचाराला धरून ठेवण्यासाठी जो प्रयत्न केला जातो, जी साधना केली जाते, त्या साधनेमध्ये जो मी विचार पकडून ठेवणार, तो जर एखाद्या सगुण किंवा साकार रूपाच्या ऐवजी निर्गुण निराकारावर जर होऊ शकला, जे भगवानांनी गीतेमध्येच अवघड आहे असं सांगितलेलं आहे, पण जे झालं किंवा जे होतं किंवा सगुणातून प्रत्येकजण जेव्हा तिथे पोचतो तेव्हा तिथं होणारं अनुष्ठान, म्हणजे आपली सगुण साकाराची होणारी उपासना ही त्या निर्गुण निराकाराच्या अनुष्ठानाची पहिली पायरी आहे. तिथे गेल्यानंतर असा जो असतो त्याचं काय होतं, अस्य असा जो असेल तो न शोचती, त्याला कोणत्याही प्रकारचा शोक होत नाही, आणि तो विमुक्तश्च विमुच्यते. दोन शब्द आहेत, विमुक्त आणि विमुच्य. विमुक्त म्हणजे जो आत्ता अडकलाय त्याला मुक्त व्हावं लागेल, आणि विमुच्य म्हणजे तो पुढे अडकणार नाही याची व्यवस्था करावी लागेल. म्हणजे तो आत्ता जीवनमुक्त होईल आणि या जन्मानंतर त्याला परत जन्माला यावे लागणार नाही, कारण तो विमुच्य झालेला असेल. अशा दोन प्रकाराने, म्हणजे तो नुसताच विमुक्त होतो असं नाही, तर तो विमुच्य सुद्धा होतो. दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदे होतात. एखादा विमुच्य आहे, विमुक्त आहे पण तो विमुच्य नाही असं होऊ शकत नाही. आता इथे जेव्हा विमुच्य आणि विमुक्त हे शब्द सांगितले जातात तेव्हा एक साधारण जो विचार भाष्यकारांनी दिलेला आहे तो असा आहे की इथे त्या आत्म्याच्या अनुभवानी होणारा परिणाम दर्शवलेला आहे. आत्म अनुभूती झाल्यानंतर, आत्मप्रचिती झाल्यानंतर तिथेच त्याच काळी त्याच क्षणी तो विमुक्त आणि विमुच्य झालेला म्हणजे मुमुक्षत्वाला प्राप्त झालेला आहे. मग प्रश्न असा येतो की असं जर असेल तर अशा व्यक्तीच्या
किंवा असं नसणाऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये नेमका फरक कसा आहे, आणि तो फरक सांगताना ज्या प्रकाराचा वापर केला जातो त्या प्रकाराला शास्त्रामध्ये ख्याती असं म्हणतात. ख्याती म्हणजे असणे. ख्याती म्हणजे असणे. कशा प्रकारे एखादी गोष्ट आहे हे सांगण्याचा जो प्रकार त्याला ख्याती असं म्हणतात. आणि ह्या ख्याती अशा पद्धतीने वापरल्या गेलेल्या दर्शनांमध्ये की देह तादात्म्य असणारी व्यक्ती आणि आत्मा नावाचं तत्व या दोन्हीची एकमेकाशी घालायची सांगड आहे, ते सांगड घालण्यासाठी ख्याती नावाचा प्रकार वापरला जातो. जर माझ्या देहामध्ये आत्मा असूनही मला मी डॉक्टर जाधव आहे याच्याबद्दल अत्यंत खात्री वाटत असेल तर एक तर मला माझ्या आत्म्यावर माझ्या देहाचं काहीतरी चुकीचं भान होतंय. म्हणजे माझ्यामध्ये असणाऱ्या रज्जूमध्ये मला सर्प दिसतो, जसा रज्जूवर सर्प दिसावा तद्वत माझ्या देहावर माझ्या देहाचं भान त्या आत्म्यावर मला होतं. आता प्रश्न असा येतो की असा जेव्हा प्रकार असतो तेव्हा या दोघांचा एकामेकाशी असणारं नातं नेमकं कशा प्रकारचं असतं? नाती दोन प्रकारची असू शकतात. एक कार्यामध्ये कारणाचा अंतर्भाव, म्हणजे जसा मातीमुळं जर एखादा माठ बनला असेल अशा प्रकाराने आत्मा इथं बनलाय का, की आणखीन वेगळ्या पद्धतीने बनलेला आहे? जर तो कारण कार्यामध्ये निवर्तलेले असेल तर त्याला परिणाम असं म्हणतात. आणि जर कारण कार्यामध्ये जवळ असून संपर्कात असून सन्निध असून सुद्धा त्याच्यामध्ये जर अंतर्भूत झालेलं नसेल तर त्याला अध्यास असं म्हणतात. आणि आत्म्याचा आणि देहाचा असणारा संबंध हा अध्यास स्वरूप संबंध आहे. अध्यास म्हणजे तो तिथे आहे असं वाटतं, पण तो तिथे असूनही त्याच्या बरोबर असतो, त्याच्यामध्ये नसतो. मग प्रश्न असा येतो की आत्मा नावाचं तत्व तर मी अजूनपर्यंत पाहिलेलंच नाही, त्याचा अनुभवच मला नाही आहे. पण कमीत कमी मला इतकं तरी कळावं की माझ्या शरीरामध्ये जे जे काही आहे त्यातल्या नेमक्या कोणत्या अवयवाच्या जवळ आत्मा बसलेला आहे. तो सर्वव्यापी जर असेल, तो सर्वत्र व्यापून कार्य करत असेल तरीसुद्धा माझ्या शरीरामध्ये असणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत ज्या स्थूलतेमध्ये बसत नाहीत, ज्या सूक्ष्मतेमध्ये बसत नाहीत. सूक्ष्मतेच्याही पलीकडे जाऊन त्या जेव्हा तिथे असतात तेव्हा सूक्ष्मतर तारतम्याने सगळ्यात सूक्ष्म अशी जी वस्तू आहे ज्याला मी बुद्धितत्व म्हणतो, त्या बुद्धितत्वाला हृदय गुहा या पद्धतीने वेदामध्ये वर्णन दिलं आहे किंवा अद्वैतामध्ये. त्या गुहेमध्ये म्हणजे त्या बुद्धितत्वाला संलग्न अशा पद्धतीने ते पाहते. मग तिथेच नेमकी ती संलग्न का व्हावी? त्याचं कारण असं आहे की ती संलग्न सगळीकडेच झालेली आहे, फक्त ते एकच तत्व असं आहे की जिथे या तत्वाचा म्हणजे आत्मतत्वाची प्रचिती अत्यंत जवळीकीने येऊ शकते. याचा अर्थ जिथे जिथे आत्मतत्व आहे तिथे तिथे असणारी संलग्न तत्व म्हणजे तिथे तिथे असणारे जड, तिथे तिथे असणारं पंच अष्टधा प्रकृती, तिथे तिथे असणारे पंचमहाभूत हे ओपेक असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचं दर्शन होऊ शकत नाही. या उलट अत्यंत तरल तत्व असल्यामुळे बुद्धीमध्ये त्याचं दर्शन होऊ शकतं. आता इथे दर्शन होत असल्यानंतर जेव्हा मी माझ्या अशा प्रकारच्या बुद्धीकडे पाहण्याची जर कल्पना करू शकतो तर त्या बुद्धीकडे मी जेव्हा पाहीन तिथे मला त्याचं अस्तित्व कशा प्रकारे दिसेल? तर त्यामध्ये सुद्धा दिसणारं अस्तित्व हे त्या बुद्धीच्या सूक्ष्मतेवर आणि तरलतेवर अवलंबून आहे. त्याची सूक्ष्मता आणि तरलता ही गुणावर अवलंबून आहे. त्यामुळे असं जर गृहीत धरलं की ती अत्यंत शुद्ध सत्वगुणी आहे, अशा प्रकारची सूक्ष्म आणि प्रगल्भ बुद्धी जर असेल तर तिथे आत्म्याचं अवतरण, आत्म्याचं दर्शन होऊ शकतं. पण ते कशा पद्धतीने होईल? ते होण्याची पद्धत अशी असेल की त्याचा त्या तत्वाशी असणारा संबंध साधारणपणे कळून येईल अशा प्रकारची व्यवस्था आपल्या मनामध्ये किंवा आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या बुद्धीला समजू शकते. ही समजण्यासाठी दोन प्रकाराने ती समजावी लागते. एक, त्या आत्मतत्वाचा त्या बुद्धितत्वामध्ये असणारा प्रकाश. हा प्रकाश जेव्हा त्या बुद्धितत्वात आला असं वाटतं त्यावेळेला आत्मतत्वाने बुद्धितत्वाला प्रकाश दिला असं वाटतं. आत्मतत्व स्वयंप्रकाशीच आहे.
ते बुद्धीला देतं आणि बाकीला देत नाही असा प्रकार नसून सुद्धा केवळ इथे देतं असं वाटतं. आणि याची साधारण याला जो दृष्टांत वेदांतामध्ये वापरला गेला आहे तो एखाद्या स्फटिका शेजारी ठेवलेल्या फुलाचा आहे. जशा एखाद्या स्फटिकामध्ये रंग असलेल्या फुलाचा रंग त्या स्फटिकामध्ये जावा, तद्वत आत्म्याचा बुद्धीमध्ये असणारा प्रकाश किंवा बुद्धीमध्ये असणारा रंग, आणि हा रंग वाटतो पण नसतो, म्हणून याला सुद्धा अध्यास म्हणतात आणि याला संसर्ग अध्यास असं नाव आहे. केवळ जवळ आल्यामुळे होणारा अध्यास. या उलट बुद्धीच्या बाजूने आत्म्याकडे जर पाहिलं तर असं जाणवतं की बुद्धीच आहे, बुद्धीच काम करते, तीच प्रकाशती आहे, तीच सगळं सांगते, म्हणजे मीच सगळं सांगतो. कारण बुद्धी म्हणजे माझ्या अहंकाराचं तत्व आहे, म्हणजे मीच सगळं करतो असं वाटतं. हा जो अध्यास आहे याला स्वरूप अध्यास असं म्हणतात. हा एक स्वरूप अध्यास आहे, इकडून तिकडे पाहण्याचा, आणि एक तिकडून इकडे पाहण्याचा अध्यास आहे. आणि या दोन्ही अध्यासाला अन्योन्य अध्यास असं म्हणतात. असा जो अध्यासाचा प्रकार आहे हा समजावून घेण्याचं कारण काय? हा समजावून घेण्याचं कारण म्हणजे जेव्हा भगवान 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ योग सांगायला सुरुवात करतात तेव्हा दर्शनांच्या माध्यमातून पाहताना असं लक्षात येतं की पुरुष आणि प्रकृती जशी सांख्यांची भूमिका आहे, विचार भूमिका आहे, तशी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ही वैशेषिकांची भूमिका आहे. आणि या दोन्ही भूमिकेमध्ये जे तत्वज्ञान प्रतिपादित केलेलं आहे, जे अद्वैताने ग्राह्य मानलेलं आहे, त्या तत्वज्ञानाप्रमाणे त्या पुरुषतत्वाला किंवा त्या ब्रह्मतत्वाला केवळ या मैथुनीकरणासाठी आपल्यापासून थोडंसं बाजूला आल्यासारखं करावं लागलं. ते बाजूला झालेलं नाही, पण जो त्याचा भाग ते भाग करण्यासारखं नाही, समजण्यासाठी त्याचा जो भाग पुढे आला, आणि जेव्हा तिने आपल्या हाताने प्रकृतीशी स्वतःचा विवाह लावून घेतला तेव्हा या विश्वाची निर्मिती झाली. म्हणून विश्वाची निर्मिती इज अ बर्थ ऑफ अ मॉन्स्ट्रस चाइल्ड बॉर्न आउट ऑफ अ अनहोली वेडलॉक बिटवीन पुरुष आणि प्रकृती, असं चिन्मयानंदाने त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत पुरुष प्रकृती आहे तोपर्यंत तिच्या सजगतेसाठी त्यांना हवा असणारा प्रकाश उसना घेण्यासाठी जेव्हा विनंती केली तेव्हा ती विनंती मान्य होऊन तो प्रकाश उसना दिला गेलेला आहे. याचा अर्थ असा की जेव्हा मी त्या प्रकृतीच्या मैथुनामुळे स्वतःला त्या प्रकाशाचा कर्ता समजून जेव्हा मी जगतामध्ये वागायला जातो तेव्हा माझ्या अहंकाराने माझ्या स्वतःची शरीर देहाची खात्री इतकी जबरदस्त बाळगलेली असते, आणि ती जेव्हा पहिल्या जन्मामध्ये बाळगली त्याच्यापेक्षा ती दुसऱ्या जन्मामध्ये आणखी दृढ झाली, आणि अशी दृढ होत 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 मी अशा पद्धतीने अशा ठिकाणी पोचलो की आता कोणत्याही प्रकारच्या सांगण्याने माझ्या मनामध्ये जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत आतमध्ये पक्की गाठ मारलेली आहे की मी आत्मा नाही. अशी ही जी वाटचाल आहे, ही वाटचाल कशी झाली, कशी होऊ नये हे सांगण्यासाठी नेमकं आत्म्याची जागा, स्थान, आत्म्याचं नेमकं कार्य, ते कार्य करत नाही पण समजावं म्हणून करत असणारं कार्य. आणि म्हणून डोळ्याला विचार करता येत नाही. चिन्मयानंदाने दिलेलं खूप सुंदर उदाहरण आहे. प्रत्येक अवयवाला त्यांनी काय करू शकतो हे ठरवून दिलेलं आहे. जसा डोळा विचार करू शकत नाही, जशी बुद्धी डोळ्याशिवाय पाहू शकत नाही, याचा अर्थ जर प्रत्येक गोष्ट करण्यासाठी त्या त्या प्रकारच्या उपकरणाची गरज असेल तर ते तत्व जे या सर्वांसाठी प्रेरक आहे ते पाहण्यासाठी या सर्वांना बाजूला केल्याशिवाय ते दिसू शकत नाही, आणि त्यालाच ट्रान्सडेंटलिझम असं म्हणतात. यू ट्रान्सेंड दी सेन्स्युअल ऑर्गन्स, you transcend the sukshma sharira, you transcend all the panchakoshas, because each of them have a perceived and a direct relationship with a particular subject, while this one is beyond that. आणि यालाच व्योम असा शब्द सुद्धा वापरलेला आहे. कारण जसं दिवी, अंतरिक्ष आणि मग व्योम असे आकाशाच्या पातळ्या आहेत. व्योम ही त्याची अंतिम पातळी, आणि व्योमाला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही आहे, कारण त्या सगळ्या व्योमामध्ये हे सगळं वसलेलं आहे. असा तो अमर्याद असणारा व्योम म्हणजेच भौमा, म्हणजेच वस्तू, म्हणजेच ब्रह्मवस्तू,
ती पाहण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी, ती विज्ञानवत होण्यासाठी असणं लागणारं जे इंद्रिय ते आपल्या माहीत असणाऱ्या इंद्रियांपेक्षा निश्चित वेगळं आहे. आता इथे जो प्रश्न इथे या उदाहरणामध्ये या दृष्टांतामध्ये कठोपनिषदामध्ये दुसऱ्या वल्लीमध्ये जो प्रयत्न केला आहे तो प्रयत्न असा आहे की एखाद्या शहराचं वर्णन, एखाद्या शरीराचं वर्णन या दोन्हीमध्ये समांतरता आणून या दोन्हीमध्ये त्या शहराचा जो मालक तसा या शरीराचा जो मालक त्याचा शरीराशी स्वामित्वाशिवाय कोणत्याही प्रकारचा संबंध नाही हे एवढं सिद्ध करून दिलं की आत्मा या शरीरापासून वेगळा आहे हा सिद्ध झाला. आणि हा या द्वितीय वल्लीचा मूळ उद्देश आहे. आणि म्हणून जेव्हा तो आपल्याकडे असलेल्या अगणित असंख्य प्रकाशापैकी थोडा प्रकाश इथे देतो तेव्हा त्याला अंतःकरण विच्छिन्न चैतन्य असं नाव आहे. विच्छिन्न म्हणजे डिलिमिटेड, मर्यादित करणे. म्हणजे त्याला माझ्या सोयीसाठी मी जेवढा मर्यादित करतो तेवढा चैतन्याचा भाग जो बेमालूनपणे काम करत असल्यामुळे मिसळल्यासारखा वाटतो त्याला वृत्ती चैतन्य किंवा अंतःकरण विच्छिन्न चैतन्य असं नाव आहे. या उलट त्याचा तो भाग जो अंतःकरणाशी कोणत्याही प्रकारची संलग्नता पावत नाही आणि तो जसाच्या तसा अनअलॉइड फॉर्ममध्ये जेव्हा त्याच्या मागे उभा असतो तेव्हा त्याला साक्षी चैतन्य किंवा अंतःकरण उपहित चैतन्य असं म्हणतो. थोडासा तत्वज्ञानामध्ये थोडा फरक इथे केलेला आहे. काहींच्या मते बिंब प्रतिबिंब वाद नावाचा एक वाद आहे, त्यामध्ये सुद्धा दोन भाग आहेत. काहींच्या मते ईश्वर हे प्रतिबिंब नाहीच आहे, केवळ जीव हाच प्रतिबिंब आहे. या उलट काहींच्या मते चैतन्याचे दोन्ही प्रतिबिंब आहेत, समष्टीवर ते आहे आणि व्यष्टीवर हे आहे. त्यामुळे ईश्वर हेही प्रतिबिंब आहे आणि ईश्वराला त्या प्रतिबिंबात अडकवणारी ती माया आणि जीवाला अडकवणारा ती अविद्या, अशा पद्धतीने सुद्धा त्याचा खुलासा आहे. काहींच्या मते नाही, केवळ जीव हाच प्रतिबिंबात्मक आहे. काहींच्या मते असं आहे की तो अवच्छेदवादाकडे जास्त महत्त्वाचं, म्हणजे याचा अर्थ त्यांनी खरोखरच या मैथुनीकरणामध्ये भाग घेतलेला आहे. तो निष्क्रिय आहे खरं, काहींच्या मते त्यांनी तोही भाग घेतलेला नाही आहे, तो मागेच आहे. पण यामध्ये कुठेही दुमत नाही की ज्याच्या सत्तेवर सगळं काही चालतं त्यानं आपली सत्ता अबाधित ठेवलेली आहे. त्यांनी या कारणासाठी सत्ता वापरलेली नाही. सूर्याचं प्रकटन हे प्रकाश देण्यासाठी आहे. प्रकाशाचा कोणी कसा उपयोग करून घ्यावा याच्याशी त्याच्या प्रकाशनाचा जसा संबंध नाही तसा आत्मतत्वाचा चालत असलेल्या सगळ्या हालचालींवर त्याचं असणारे स्वामित्व हे त्याला बहाल करण्यात आलेलं आहे. पण स्वामित्व असावं म्हणून त्यांनी कोणत्याही प्रकारची गोष्ट केलेली नाही. आणि ही जी अत्यंत अवघड अशी जोड आहे ती घालून देण्याचं काम साधारण आचार्यांच्या अगोदरपर्यंत प्रचंड अवघड होतं. सांख्यांनी आपल्या प्रतिभेच्या भरारीने अत्यंत उत्कृष्टपणे त्यांनी दिलेला त्रिगुणांचा सिद्धांत, त्यांनी दिलेला परुष प्रकृतीचा सिद्धांत आणि त्यांनी दिलेली प्रकृतीची उत्क्रांती ही अत्यंत प्रतिभेची फार उच्च भरारी ज्ञानामधली आहे. पण एवढं असून सुद्धा ज्या पुरुषाचं वर्णन त्यांनी उत्कृष्ट केलं, ज्या प्रकृतीचं वर्णन इतकं उत्कृष्ट केलं, त्या दोघांचं एकत्रीकरण काय झालं आणि कसं होतं हे सांगताना मात्र ती तोकडे पडले. आणि इथं या सगळ्या ख्यातींमध्ये सत्ख्याती, असत्ख्याती, अन्यताख्याती, आत्मख्याती असे वेगवेगळे प्रयत्न करून झाले आणि मग एक ख्याती शंकराचार्यांनी पुढे आणली आणि आचार्य म्हणाले अनिर्वचनीय ख्याती. अनिर्वचनीय. आचार्यांच्या बुद्धीचा एक वेगळ्या प्रकारचा विकास इथं आपल्याला पाहायला मिळतो. जे जे आपल्याला माहीत आहे किंवा जे जे दिसतं तेच असावं असा आग्रह असल्यामुळे एखादी व्यक्ती निद्रिस्त आहे, एखादी व्यक्ती स्वप्नावस्थेत आहे आणि एखादी व्यक्ती जागृत आहे, एवढ्या तीनच अवस्था मला माहीत आहे म्हणून तीनच अवस्था असाव्यात असा आग्रह जसा चुकीचा असू शकतो, जसा त्याचा बाद जसा जर झोपेचा बाद स्वप्नात होऊ शकतो आणि स्वप्नाचा बाद जागृतीत होऊ शकतो तर जागृतीचा सुद्धा बाद होऊ शकतो. अशा तर्कन्यायाने त्यांनी चौथी अवस्था कशी असू शकते हे जसं प्रतिपादित केलं तसं नेमकी ख्याती कशी असावी, कारण तो करताना सगळं दिसतो तरी तो करत नाही, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी ताकद कशी असू शकते, म्हणूनच त्यांनी त्याला अनिर्वचनीय ख्याती
कारण प्रत्येक ख्यातीचे वचन सांगितलं जावं, वर्णन व्हावं असंही नाही आहे. म्हणजे तो तशा पद्धतीचा असू शकतो अशी ही ख्याती सांगितली. म्हणून ते आचार्य या श्लोकाच्या मंत्राच्या भाष्यामध्ये असं म्हणतात, पुरम इव पुरम द्वारपाल अधिष्ठातादि अनेक पुर उपकरण संपत्ती दर्शनात शरीरम पुरम. जसे एखाद्या शहरामध्ये बाहेरच्या मुख्य दरवाजावर द्वारपाल असतो आणि त्या द्वारपालाच्या आतल्या बाजूला त्या शहरामध्ये असंख्य भाग आतल्या बाजूला चालू असतात, असंख्य लोक असतात, असंख्य काही काही गोष्टी आतल्या बाजूला असतात. तद्वतच इथे पुरंच सोपकरणं स्व आत्मना असंवत स्वतंत्र सामर्थ्य दृष्टम तथा इदम पुरम सामान्य आदने क उपकरण सहत शरीरम स्वम आत्मना असंवत राजस्थानीय सामर्थ्यम भवितम अर्हति. अनेक उपकरणांची संरचना असते शरीर नावाच्या शहरामध्ये. हे शहर त्याच्या सर्व भागासहित जो त्यातल्या भागांचा बनलेला नाही असा जो स्वामी आहे त्याच्या स्वामित्वाखाली ते आहे. तो त्या शहराचा स्वामी जरूर आहे, पण त्या शहराच्या बनण्यासाठी लागणारा जो जो भूत संघात आहे, अहम निर्विकल्पो निराकार ब्रह्मो नच भूत संघात, तो अशा भूतांच्या संघातानी बनलेला नाही. तच्च इदम शरीरम आख्यम पुरम एकादश द्वारम. आता ही 11 द्वारं कोणती आहेत त्याचं वर्णन करण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. या द्वारांबद्दल संख्या वेगळ्या वेगळ्या शास्त्रांमध्ये वेगळी. नवम द्वारम दे असंही आहे, दशम द्वारम दे असंही आहे. अगदी कबीरांनी इस नगरी के 10 दरवाजे बीच पवन का थुंबा कुंडलिनीचं वर्णन केलंय. इस नगरी के 10 दरवाजे बीच पवन का थुंबा आवत जावत कछु अंदर से यही बडा अचंबा. हे प्राणतत्व नेमकं कुठून येतं आणि कसं येतं आणि कसं जातं हे शेवटपर्यंत कळत नाही. अशा पद्धतीने त्यांनी दाराचं वर्णन केलेलं आहे. इथं जे वर्णन आहे, इथे त्या एकादश द्वाराचं वर्णन आचार्याने असं दिलंय, एकादश द्वारानस्य सप्त शीर्षज्ञानी. शीर्ष म्हणजे डोकं, 7 इथे आहेत. 2, 2, 1 आणि 2 अशी 7 इथे आहेत. नाभ्यासह अर्वांची त्रिणी, नाभी आणि अर्वांची म्हणजे खालचा भाग, तिथे 2. नाभ्यासह अर्वांची त्रिणी म्हणजे 6, सप्त आणि 3 10 झाले, 1 राहिला. तिथे ते असं म्हणतात, शिरस्त्री एकम ते एकादशद्वारपुरम. ब्रह्मरंध्र नावाचं जे इथं योग्यांनी मानलेलं किंवा वेदांतांनी मानलेलं जे रंध्र आहे, जिथून प्राणाचं अवगमन होतं, ते रंध्र धरून ही 11 रंध्र आहेत असं आचार्य सांगतात. पुढे ते असे म्हणतात, कस्या अजस्या जन्मादि विक्रियारहितस्या आत्मनो राजस्थानीयस्या पुरधर्म विलक्षणस्या. सगळे स्या आहेत. या सप्तमी सगळ्या एकत्र आणण्याचं कारण म्हणजे समानाधिकरण नावाचं जे प्रकरण आहे, जेव्हा सगळ्या विभक्ती एकाच विभक्तीत येतात. आता मागे बघितलेली विभक्ती जी होती ती विभक्ती होती षष्ठी विभक्ती. या सगळ्या षष्ठी विभक्ती एकत्र वापरल्यामुळे त्या सगळ्यांमध्ये एक प्रकारची समानता आहे हे सिद्ध होतं. आणि म्हणून ते असं म्हणतात, कस्या अजस्या. हे जे शहर आहे हे कुणाचं आहे? कस्या अजस्या, त्या अजाचा आहे. तो जो अज आहे, जो कधीही जन्माला आलेला नाही, जन्मादि विक्रयरहितस्य, ज्याला जन्म आदी विकार नाहीत असा तो, आत्मनो राजस्थानीयस्य, असा जो राजस्थानी असून, राज्यते इति राजाः, अशा या सगळ्या शरीरावर, शरीर कल्पनाकृती शरीरावर जो राज्य करतो असा तो, आणि जो पुरधर्म विलक्षणस्य, शब्द फार महत्वाचा आहे, पुर धर्म विलक्षणस्य. पुर म्हणजे या शरीराचा, या शहराचे जे जे काही गुणधर्म आहेत त्या गुणधर्मापेक्षा विलक्षण असा तो आहे. म्हणजे याचा अर्थ असा की शरीरामधले, अष्टधा प्रकृतीमधले कोणतेही नियम लावून आत्म्याला पाहता येणार नाही, अशा पद्धतीने आचार्याने सांगितले. पुढे ते असं म्हणतात, अवक्र चेतसाः अवक्रम अकुटिलम आदित्य प्रकाशवत नित्यम एवं अवस्थितम एकरूपम चेतो विज्ञानमस्य इति. ज्याचे अंतःकरण अवक्र अकुटिल, कुटी आणि अवक्र दोन्हीही वाकडेपणाचा संबंध दाखवतात. भ्रुकुटी म्हणतो आपण, कुटिल
कारस्थानाला कुटील, म्हणजे जिथे जिथे जसं असायला पाहिजे, त्याला जसं आहे तसं असेल तर त्याला सम्यक असं म्हणतो आपण. याचा अर्थ जिथे जिथे अंतःकरणाच्या अवच्छिन्नतेमुळे मूळ आत्मतत्वाला वेगळ्या प्रकारचा रंग येतो आणि तेव्हा ते वक्र किंवा कुटील होतं, असं ज्याचं नाही आणि जो सूर्याप्रमाणे आदित्य प्रकाशवत नित्यम, म्हणजे तो सूर्यप्रकाशात प्रमाणे नित्य आहे, एवं अवस्थितम एक रूपम, अशा रूपात तो एक रूपम म्हणजे एकाच स्वरूपाने सर्वत्र प्रकाशनारा, आकाशवत, आसमंतात काशयती इति आकाशः, सर्वत्र त्याच पातळीने त्याच तत्वाने प्रकाशनारा, समप्रकाशनारा. आणि तो कसा आहे, विज्ञानमयस्य इति, तो अनुभवगम्य आहे. ज्ञानमयस्य इति नाही आहे, विज्ञानमयस्य इति, तो अनुभवगम्य आहे, म्हणजे ती प्राप्य वस्तू नाही आहे, ती ज्ञेय वस्तू आहे असं इथे सांगतात. पुढे ते असं म्हणतात, अवक्रचेतसा अवक्रचेतसो राजस्थानी यस्य ब्रह्मणः, असे हे ब्रह्म राजस्थानावर आरूढ झालेले आहे. यस्य इदं पुरं तं परमेश्वरं पुरस्वामिनं अनुष्ठाय, तो जो परमेश्वर जो या शरीरात वास करतो, जो या शरीराचा स्वामी आहे, त्याचेच फक्त तू अनुष्ठान कर, म्हणजे त्याचीच फक्त उपासना कर. ध्यात्वा ध्यानं हि तस्य अनुष्ठानं सम्यक विज्ञानपूर्वक तं सर्वेशना विनिर्मुक्तः सन् समं सर्वभूतस्य ध्यात्वा न शोच्यते. अशा व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा शोक का होत नाही याचा खुलासा इथं आचार्यांनी केलेला आहे. कशामुळे होत नाही, तम सर्वेशना विनिर्मुक्तम, सगळ्या प्रकारच्या ईशना, लोकेशना, दारेशना, पुत्रेशना या सगळ्या गेल्यामुळे, विनिर्मुक्त झाल्यामुळे, सन समम सर्वभूतस्थम ध्यात्वा, सर्व भूतांमध्ये त्याला होत असलेल्या आत्मप्रचितीचीच प्रचिती आल्यामुळे आणि सगळीकडे आत्मतत्व दिसल्यामुळे त्याची झालेली जी अवस्था आहे, जसे भगवद्गीतेमध्ये विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुने चैव शपाके चैव पंडितः समदर्शिना. आता शुने आणि शपाक, डॉग अँड डॉग इटर, अशा प्रकारचा कोणताही भेद मनामध्ये राहिलेला नाही. आणि जिथे भेद नाही, द्वितीया द्वय भयम, असाच भेदाचा अर्थ आहे. आणि जेव्हा द्वितीय नाही तेव्हा भेद नाही, भेद नाही तेव्हा दोन नाही, दोन नाही तेव्हा भीती नाही, आणि भीती नाही तेव्हा शोक नाही. अशा पद्धतीने तो न शोच्यते. तद विज्ञानात अभयप्राप्ते हे शोकावसर अभावात कुतो भयेक्षा. शोकावसर अभावात, शोक करण्याचा जो अवसर आहे, शोक करण्याची जी जी काही गोष्टी आहेत त्याचा अभावच आहे तिथे. आनंदाचे डोही, आनंद तरंग ही ती अवस्था आहे. म्हणजे कुठेतरी सापडावं इतकं सुद्धा दुःख नाही, असं सर्वसाधारण माणसाच्या दृष्टीने दुःखी असणाऱ्या संसारामध्ये तुकाराम महाराजांना वाटत होतं. याचा अर्थ आत्मप्रचिती आलेली असल्यामुळं सर्व भूतस्थम ध्यात्वा न शोच्यती तद विज्ञानात अभयप्राप्ते हे निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा. कबीर महाराज म्हणतात निर्भय, त्या निर्भयता हे त्या आत्मतत्वाच्या प्रचितीचं एक अत्यंत प्रखर उदाहरण आहे. कारण भीती कोणाची. पुढे आचार्य असं म्हणतात, इह एव अविज्ञाकृत कर्म काम बंधनो विमुक्तो भवती. अविद्येच्या पोटी काम कर्म बंधनात असणारा तो मुक्त होऊन जातो. याचा अर्थ काम कर्म बंधन जोपर्यंत आहे तोपर्यंत अविद्या आहे, जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत कामकर्म बंधन आहे, जोपर्यंत कामकर्म बंधन आहे तोपर्यंत अविद्येच्या पोटी आत्मतत्वाची प्रचिती नाही, जोपर्यंत आत्मतत्वाची प्रचिती नाही तोपर्यंत कर्म होत राहील, त्या कर्माचं स्वामित्व अहंकारापोटी माझ्याकडे येईल. जोपर्यंत मी कर्म करीत राहीन तोपर्यंत कर्म फलप्राप्तीनुसार माझं येणं जाणं चालू राहील. अशा पद्धतीने पुढे असा जो आत्मप्रचिती झालेला आहे त्याची अवस्था अशी ती विमुक्तस्य सन विमुच्यते पुनः शरीरम न गृह्णती इति अर्थः. तो विमुक्त तर होतोच,
तो विमुच्च झाल्यामुळे म्हणजे मोक्षतोला प्राप्त केल्यामुळे पुन्हा शरीर न गृह्णती, ग्रहण करणे म्हणजे घेणे, परत तो शरीराला ग्रहण करत नाही, म्हणजे तो परत जन्माला येत नाही. दुसरा जो मंत्र आहे त्या मंत्रामध्ये, आणि हा मंत्र पूर्णपणे ऋग्वेदातून आलेला आहे. मंत्राचा अर्थ तसा लावायला खूप अवघड आहे आणि मलाही खूप वाचायला लागलं, कारण यातलं संस्कृत आणि आत्तापर्यंतच्या बाकीच्या उपनिषदातल्या संस्कृतमध्ये थोडा फरक आहे. अगोदर आलेल्या मंत्रांच्या सुद्धा काही शेकडो वर्षापूर्वीचा हा मंत्र आहे ऋग्वेदाच्या सुरुवातीला. म्हणून आचार्याने त्याचे अवतारिकाही दिले. स तू न एक शरीर पुरवर्तेव आत्मा किम तारही सर्व पुरवर्ती. एक अवतारिका देण्याचं कारण असं आहे की एवढं सगळं आत्मतत्वाचं वर्णन केलं, त्यामुळे कदाचित अशी शंका येईल की असा आत्मा प्रत्येकामध्ये असल्यामुळे तो वेगळा वेगळा आहे असं वाटू नये, म्हणून ते म्हणतात की स तू न एक शरीर पुरवत्यर्थ, एकाच शरीरामध्ये तो आत्मा आहे असं न समजून तोच आत्मा म्हणजे तेच आत्मतत्व सगळ्या शरीरांमध्ये आहे. आणि ते कसं आहे ते सांगण्यासाठी दुसरा मंत्र येतो. कथम, इथे हंस असा शब्द आहे, पण तो शब्द त्या एक भाष्य चांगलं वाचायला मिळेल त्याच्यामध्ये असेल, त्याला हंसाच्या ऐवजी हग्मसहा असं म्हटलेलं आहे. आणि हग्मसहा हंसाला म्हणणे हे अर्श म्हणजे ऋग्वेदाच्या काळातलं आहे. कथम हंस, तो मंत्र कथम हग्मस शुचिषद वसुः अंतरिक्षषद होता वेदिषद अतिथि दुरोनसत् नृषद वरसत ऋतसत व्योमसत अब्जा गोजा ऋतुचा अद्रिजा ऋतम बृहत, असा तो श्लोक आहे. हा पूर्ण श्लोक ऋग्वेदामधला आहे. आणि ऋग्वेदामध्ये असणाऱ्या वैदिक संस्कृतला ज्या पद्धतीने वाचायचं असं ज्या आचार्यांनी सांगितलेलं आहे, त्यापैकी गोविंदगिरी, गोपाल यतींद्र या सगळ्यांनी, विद्यारण्य स्वामींनी जे ऋग्वेदावर भाष्य केलेलं आहे त्या भाष्यामध्ये या ऋग्वेदाचा जसा अर्थ घेतलाय तो व्यवस्थित अर्थ आणि तोच अनुकरणीय आहे असं सगळ्यांनी सांगितलंय. त्यांनी सांगितल्याप्रमाणे याचा अर्थ असा येतो, कथम हग्मस, कसे, हा आत्मतत्व सर्वत्र कसं आहे हे सांगण्यासाठी हा श्लोक आहे. श्लोक अशा पद्धतीने वापरलेला आहे, जर तो रिच्युअल या बाबतीत घ्यायला गेलं तर यज्ञामध्ये होणारा अग्नी आणि हवन अशा पद्धतीने सर्वत्र पसरतील असं वाटतं. पण तत्वज्ञानाच्या दृष्टीने त्याचा अर्थ असा आहे की जसा एखादा हंस, आणि हंसाचं प्रतीक हे नेहमी विमुक्त किंवा त्याला पोचलेल्या जीवाचा आहे, असा तो जीवात्मा हंसाप्रमाणे, आणि हंसाची जी उडान आहे ती प्रचंड लांब असते असं मानलं जातं, तर असा तो हंसाप्रमाणे असणारा शुची शद, शुची हा शब्द आकाशासाठी वापरला जातो. आपण शुचिरभूत होतो, आकाशासारखे स्वच्छ होतो, शुची शद. आता इथे सगळीकडे शद हा शब्द वापरला, सद किंवा शद, उपनिषदामध्ये सुद्धा शद असा शब्द येतो. आणि शद म्हणजे एखाद्या ठिकाणी स्थित होणे, एखाद्या ठिकाणी असणे. शुची शद म्हणजे जो सतत आकाशामध्ये स्थित होऊन फिरणारा आहे. वसु, वसु ही देवता इंद्रियांची देवता मानली गेलेली आहे. आणि वसु म्हणजे जिथे जिथे इंद्रियांचं उद्दीपन होते तिथे असणारी जी देवता, त्या देवतेप्रमाणे अंतरिक्ष सद म्हणजे अंतरिक्ष, अंतरिक्षामध्ये आकाशाचे 3 भाग आहेत, दिवी, अंतरिक्ष आणि व्योम. पैकी अंतरिक्षामध्ये असणारे जितक्या काही वस्तू आहेत तिथे सुद्धा तो, आणि पुढे होता वेदिशत, होता म्हणजे जो, होता म्हणजे अग्नी, आणि होत्री म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने अग्नी प्रज्वलित करणारा प्रिस्ट किंवा पुजारी. होता वेदिशत म्हणजे अग्नी करण्यासाठी जी वेदी बांधली जाते, जिथे होता म्हणजे अग्नी प्रज्वलित केला जातो तिथे सुद्धा त्याचं अस्तित्व आहे. अतिथी दुरोणसत, अतिथी दुरोणसत, दुरोण हा शब्द द्रोण या शब्दाचा आहे. दुरोण म्हणजे भांड किंवा वृक्षाच्या पानांनी बनवलेला द्रोण. अतिथी दुरोणसत, त्यातला अतिथी हा शब्द सोमरसासाठी आहे. येणाऱ्या प्रत्येक अतिथ्याला, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, माननीय सर्व व्यक्तीला दिलं जाणारं द्रव्य म्हणजे सोमरस असं त्या काळी असल्यामुळे सोमरस पिणारा किंवा सोमरस हा अतिथी या नावानेच ओळखला जात होता.
अतिथी दुरोनसत, म्हणजे जसे द्रोणामध्ये सोमरस असावा तसा सर्व ठिकाणी मी व्यापून राहिलेलो आहे. मी अतिथी आहे असंही तू म्हणू शकतोस, पण माझं अस्तित्व तिथे सुद्धा आहे. पुढे ते असं म्हणतात, नृषद मनुष्यामध्ये नृपती म्हणजे राजा, नृ म्हणजे मनुष्य, नृषद वरसद. नृषद आणि वरसद मधला फरक असा की नृषद म्हणजे माणूस, आणि ज्याला वर प्राप्त झालेला आहे म्हणजे जो स्वर्ग प्राप्ती वगैरे झाली म्हणजे देव, तिथे सुद्धा मीच आहे. वरसद, इथे वरसद सांगण्याचं कारण असं की जितके काही लोक आहेत ते सर्वच्या सर्व त्या आत्मतत्वानीच व्यापलेले आहेत. त्यामुळे देवांची असणारी स्थानं ही मर्त्य लोकांपेक्षा कितीही उच्च असली तरी आत्मतत्वाच्या दृष्टीने ते एक खालचं स्थान आहे. वरसद, ऋतसत आणि व्योमसत. ऋत हा शब्द दोन प्रकाराने वापरला गेला. इथे भाष्यकारांनी असं सांगितलंय की सत्य आणि ऋतमध्ये थोडासा फरक सांगितलाय. जे त्रिकाला बाधित सत्य असतं त्याला सत्य असं म्हटलं जातं, जे संदर्भ सहित सत्य असतं त्याला ऋत असं म्हटलं जातं. म्हणजे बऱ्याच वेळेला ऋताची जर संकल्पना वापरायची असेल तर ती त्या त्या वेळेसाठी, त्या त्या वेळेच्या उपयोगासाठी कदाचित आपद धर्मामध्ये सुद्धा घेऊन ऋत चालू शकतो, पण सत्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही. म्हणून एकमेव सत्य हे ब्रह्मतत्व आहे, आत्मतत्व आहे, अनअलॉइड, अनटेंटेड फॉर ऑल द टाइम्स, अशा पद्धतीने ते सत्तत्व आहे. व्योमसत, आकाश जसं असावं त्या संपूर्ण आकाशाप्रमाणे सर्वत्र पसरलेला. अब्ज, अब्ज म्हणजे पाणी, अब्ज म्हणजे पाण्यासारखा, सर्व पाण्यातील जीवांप्रमाणे, जेवढे पाण्यामध्ये जीव आहेत, ॲक्वॅटिक जलचर जितके आहेत तिथे सुद्धा ते आत्मतत्व आहे. गोजा, गो हा शब्द अनेक वेगळ्या वेगळ्या अर्थाने वापरला जातो. गोचा अर्थ जसा गाय असा आहे तसा गोचा अर्थ पृथ्वी असाही आहे. गोचा अर्थ गोचर, इंद्रिय गोचर म्हणतो, गोचा अर्थ इंद्रिय असाही आहे. गोचा अर्थ वेद असाही आहे. त्यामुळे गो जा याचा अर्थ जो गोविंदगिरीने केलाय तो असा आहे की ज्या ज्या पृथ्वीच्या सर्व प्राणीमात्रा आहेत त्या सर्व प्राणीमात्रामध्ये सुद्धा तेच आत्मतत्व आहे. पुढे ऋतुजा, इथे ऋतुजा हा शब्द जो वापरलाय, एक ऋत येऊन गेला आणि एक ऋतुजा आलेला आहे. या ऋतुजाला त्यांनी यज्ञ कर्मातून प्रसन्न झालेले किंवा यज्ञ कर्मातून प्रसादित झालेले जे जे काय आहे तिथे सुद्धा आत्मतत्वच आहे. अद्रिजा, अद्र म्हणजे पर्वत, पर्वताची जी वनराई आहे त्या तिथे सुद्धा ऋतम बृहत आणि बहुऋताप्रमाणे, म्हणजे ऋतम बृहत आणि पहिल्या ऋतामधला फरक इतकाच आहे की जेव्हा एखाद्या समाजाला अत्यंत उपयोगी आहे म्हणून एखादी अशी क्रिया केली जी त्या समाजाच्या ऊर्जित अवस्थेला कारणीभूत असेल, कदाचित तिचा सत्याशी तितका मेळ बसत नसेल तर त्याला ऋत असं म्हणतात. पण हेच ऋत जर संपूर्ण विश्वासाठी केलं, ज्याला कॉस्मिक ऑर्डर असं म्हणतो, त्याला ऋतम बृहत असं म्हणतात. म्हणजे जेव्हा जेव्हा हे विश्व जसं चाललंय तसं चालावं म्हणून जे काही होतं तिथे सुद्धा मीच असतो, आत्मतत्वच असतं. अशा पद्धतीनं आत्मतत्व कुठं कुठं आहे हे सांगण्याचं, थोडक्यात म्हणजे ते सर्वत्र सर्वव्यापी आणि महान आहे हेच सांगण्याचा प्रयत्न वेगळ्या पद्धतीने इथे केलेला आहे. पृथिव्याम ब्रीही रूपेन अशा पद्धतीने पृथ्वीचा अर्थ सुद्धा केलेला आहे. आचार्य याच्यावर, आणि हा मंत्र जो आहे हा म्हणजे मी कधी म्हटलेला नाही आहे, पण त्यांनी असं सांगितलं की जी संध्यावंदन करताना पूर्वी त्रिकाल संध्या करत होते किंवा अजूनही काही ठिकाणी करतात, त्यातल्या मध्यान्हचा जो संध्या आहे त्याच्यातला हा मंत्र आहे, मध्यान्ह संध्येचा. आचार्य त्याचं भाष्य करताना असं म्हणतात, हंसो हंती गच्छत इतिही शुचितत शुचये दिव्या आदित्य आत्मना सिदती इति. जसा हंस आकाशामधून जातो तसेच शुचिशत शुचौ, आकाशात असणाऱ्या दिव्य सूर्याप्रमाणे जशी व्याप्ती असते तशाप्रमाणे आत्मा हा सर्वत्र व्यापलेला आहे. वसुही वासयती सर्वनिती वायव आत्मना अंतरिक्षे सिदती अंतरिक्षे सत, असा तो अंतरिक्षात सुद्धा राहतो. पुढे आचार्य असं म्हणतात, होताग्नी अग्निर्वय होता इति श्रुतीही.
श्रुतीमध्ये म्हणजे ऋग्वेदामध्ये एक मंत्र आहे, अग्निर्वय होता. म्हणजे अग्नीच्या एका यज्ञकार्यामध्ये होता नावाच्या ज्या पद्धतीने अग्नी पेटवणारा असा जो होता, असा एक होत्री आहे आणि तो जे करतो ते अत्यंत पुण्यकर्म आहे असं जे श्रुतीमध्ये म्हटलेलं आहे. तिथला जो होता अग्नी आहे तिथे सुद्धा आत्मतत्वच आहे. वेदां पृथिव्यां सिदती इति वेदिशत. पृथ्वी नावाच्या वेदांवर असते म्हणजे वेदिशत सुद्धा आत्मतत्वच आहे. इयं वेदी परंतः पृथिव्यः. आचार्यांनी भाष्य करताना ऋग्वेदातला मंत्रच उचलून दिलेला आहे. दुसऱ्या मंडलातला हा मंत्र आहे. या पूर्ण विश्वात ही वेदी उत्कृष्ट आहे. ऋग्वेदामधल्या संहितेकडून जसं जसं अरण्यकाकडे जायला लागतो तसा तसा त्याचा गर्भितार्थ वाढत जातो असं म्हणतात. आणि म्हणून ज्या यज्ञकांडासाठी अत्यंत विस्तृत वर्णन सुरुवातीला आलं, त्याच अग्निकांडाच्या वर्णन पुढे पुढे हळूहळू एक वेगळ्या प्रकारचं रूप प्राप्त व्हायला लागलं. आणि इथे आता ज्या वेदीचं वर्णन केलेलं आहे, ही वेदी अशी आहे की जिथे आत्मतत्वाची प्रचिती येण्यासाठी जी साधना केली जाते आणि ज्या साधनेतून अग्निप्रमाणे तप्त होऊन, अग्नी ही सदृश्य अवस्थेतली प्रकृतीतून उद्भवणारी पहिली गोष्ट आहे. अशा प्रकारे जेव्हा त्या वेदीवर म्हणजे त्या अग्नितत्वापर्यंत पोचून मी जी शेवटची उडी मारायची ती जेव्हा मारून मी त्या परातत्वाकडे जाईन, त्या गर्भितार्थाने इयं वेदी ही परंत पृथिव्या अशा पद्धतीने आहे. तिथे सुद्धा आत्म्याचंच वर्णन आहे असं आचार्य म्हणतात. अतिथी सोमहा संदुरेन कलशे सिद्धती इति दुरोन सत्. त्या द्रोणामध्ये असणारा सोमरस सुद्धा आत्मतत्वच आहे. ब्राह्मणः अतिथिरूपेण वा दुरोनेषु ग्रहेषु सिद्धती. जसा एखाद्या ब्राह्मणाने अतिथी म्हणून एखाद्या घरामध्ये यावं, आणि ब्राह्मण या शब्दाचा अर्थ ब्रह्म ते जानामी ती ब्राह्मण, ज्याला ब्रह्मज्ञानाची आस आहे, ज्याला ब्रह्मज्ञानाची अनुभूती झालेली आहे, असा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ जेव्हा माझ्या घरी येईल तेव्हा तिथे अशा घरामध्ये आत्मतत्वाचाच वास असतो. ऋषु मनुष्येषु सिद्धती इति नृषतः. सर्व मनुष्यामध्ये तो असतो. वरसद वरेषु देवेषु सिद्धत इति. वरप्राप्त अशा देवांमध्ये सुद्धा तोच दिसतो. ऋत सदृतम सत्यम यज्ञो वा तस्मिन सिद्धती इति. ऋतात असो किंवा सत्यात असो वा यज्ञात असो तिथेही तोच असतो. व्योमसद व्योमनाकाशे सिद्धती इति व्योमसत. व्योमात आणि आकाशात सुद्धा तोच असतो. अब्जा अप्सु शंखम शक्तिम मकरादि रूपेण जायती. पाण्यामध्ये शंख, शिंपले, मगर इत्यादी रूपाने तोच असतो. गोजा गवी पृथिव्या ब्रिवी वादी रूपेण जायत इति. पृथ्वी तलावर धनधान्याप्रमाणे, व्रीही म्हणजे धान्य म्हणजे गोधूम म्हणजे गहू किंवा व्रीही म्हणजे तांदूळ, अशा तंदुली किंवा व्रीही तांदूळ या अर्थाने सुद्धा वापरतात. पृथ्वीवर असणाऱ्या धनधान्याप्रमाणे जिथे जिथे धनधान्य असतात तिथे ते आत्मतत्वच वास करीत असते. ऋतजा यज्ञ अंगरूपेण जायत इति. यज्ञाच्या रूपेने ऋतज किंवा ऋत्विक या दोन्ही पद्धतीने तेच आत्मतत्व असतं. अद्रिजा पर्वतेभ्यो नद्यादी रूपेण जायत इति. पर्वतामधील नदी वगैरे इत्यादी रूपाने सुद्धा तोच धावतो. सर्वात्मा अपि सन ऋतम अविथत स्वभाव एव. सर्व जणांमध्ये सत्य स्वरूपाने अविकारी असा तोच आत्मतत्व असतो. अवितथ स्वभाव. वितथ म्हणजे गोईंग वेस्ट. वित्त हा शब्द फार वेगळ्या पद्धतीने संस्कृतमध्ये दिलेला आहे. जे नेहमी विकार पावतं म्हणजे जे नेहमी पुढे पुढे जात असतं म्हणून त्याला एक्सचेंज असं म्हणतात, त्याला वित्त असं म्हणतात. अवितथ, वितथ म्हणजे गोईंग वेस्ट किंवा खराब होणे, जे कधीही अशा प्रकारच्या बदलाला कारणीभूत होत नाही किंवा बदलत नाही. सर्वात्मा अपिसन ऋतम अवितथ स्वभाव एव. बृहन महान सर्व कारणत्वात्. तो बृहन आहे, तो महान आहे, व्यापक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व कारणत्वात्. प्रत्येक गोष्टीच्या कार्यकारणाची जर विश्लेषण करत गेल्यानंतर त्या कारणाच्या मागे दुसरं कारण, त्या कारणाच्या मागे दुसरं कारण, अशी शृंखला जेव्हा जाऊन जिथं थांबते, अशा ज्याच्यासाठी काही कारण नाही पण जो सर्वांसाठी कारण आहे, कॉजलेस कॉज, असा तो सर्व कारणत्वात आहे. यद्यपि आदित्य एव मंत्रेण उच्यते.
जरी या मंत्रात आदित्याचा संदर्भ दिला असला तरी सुद्धा तदापि अस्य आत्मस्य रूपत्वम आदितस्य इत्यम अंगीकृत्वात् ब्राह्मण व्याख्याने अपि अविरोधः. आत्मस्वरूप आदित्यापासून वेगळे नाही इत्यादी प्रकाराने जर वर्णन करून केले असल्यामुळे विरोधाभास जरी वाटत असेल तरी सर्वव्यापी एव एक एवात्मा जगतो अनात्मभेदः इति मंत्रार्थः. सगळ्या मंत्राचा एका वाक्यामध्ये आचार्यांनी सांगितलंय सर्वव्यापी एकमेव एक एवात्मा, तो एकमेव आहे, तो सर्वव्यापी आहे. जगतो, जगतो म्हणजे चर आणि अचर. मयि अध्यक्षेन सूयते चराचराम स्थावरम इति जंगमम. ज्याच्यामध्ये सेंटिनन्सी नाही आहे, ज्याच्यामध्ये आत्मतत्व चेतनतत्व स्पष्ट प्रकट झालेलं नाही तिथे सुद्धा, आणि जिथे पूर्ण प्रकट झालेलं आहे तिथे सुद्धा जगतो अनात्मभेद, तिथे कोणत्याही प्रकारचा अनात्मभेद असू नये इति अर्थ. हा आत्म्यात भेद नाही. आत्मना स्वरूप अधिगमे लिंगम उच्यते. अशा या आत्म्याचं स्वरूप ओळखण्यासाठी काही लक्षणं आहेत का हे सांगण्यासाठी पुढचा मंत्र, तिसरा मंत्र आलेला आहे. या तिसरा मंत्रामध्ये थोडीशी आपल्या आतापर्यंत असणाऱ्या काही समजुती थोड्याशा वेगळ्या पद्धतीने येतात. ऊर्ध्व प्राणम उन्नयती अपानम प्रत्यगस्य इति. साधारण प्राण आपण श्वासामध्ये घेतो आणि अपान उच्छवासात सोडतो असं आपण मानतो, पण ते नेमकं उलट आहे. आणि हे कन्फर्म करण्यासाठी, अर्थात हा काय मंत्र कन्फर्म करण्याचा माझा अधिकार नाही, पण असं कशा पद्धतीने असू शकेल याच्यासाठी एक दोन आणखीन ज्या काही गोष्टी वाचनात आल्या तिथे स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की अशाच पद्धतीने ते आहे. ऊर्ध्वम प्राणम उन्नयती, उच्छ्वास वृत्ती बाहेर ढकलणे हा प्राण आहे, उच्छ्वास हा प्राण आहे. अपान आत ओढतो, अपानम प्रत्यगस्य इति, प्रत्यग म्हणजे आत, आत जाणारा जो श्वास आहे तो अपान आहे, बाहेर जाणारा जो आहे तो प्राण आहे, असं कठोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला माहीत असणाऱ्या भाषामध्ये सुद्धा ज्या अलीकडे ज्यांनी प्रवचन वगैरे केले त्यांनी सुद्धा सांगताना असंच सांगितलंय की बहुतेक वेळेला आपल्याला जसं परोक्ष आणि अपरोक्ष हा शब्द चुकीच्या पद्धतीने राहिला आहे तसाच हा कदाचित राहिलेला आहे. पण कठोपनिषदाच्या मंत्राप्रमाणे ऊर्ध्व प्राणम उन्नयती, नयती म्हणजे नेणे, उत्नयती, उत्नयती म्हणजे वर घेऊन जाणे. ऊर्ध्वम प्राणम उत्नयती अपानम प्रत्यगस्य इति मध्ये वामनम आसीनम विश्वे देवा उपासते. या दोन्हीच्या मध्ये तो अंगुष्ठ मात्र वामन विश्वे देवो, सर्व देवांना पूज्य असणारा, आणि इथे देवांचा अर्थ आचार्यांनी भाष्यामध्ये इंद्रिय असा केलेला आहे. जेव्हा त्या देवता आपल्या शरीरामध्ये आहेत असं म्हटलं जातं तेव्हा शेवटी ज्या गोष्टींच्या उद्दीपनामुळे मला माझं अस्तित्व सुकर आणि सहाय्यभूत होतं त्या सगळ्या इंद्रियांना प्रज्वलित करणारी ती जी ताकद आहे त्या ताकदीला त्या जागी त्या कार्यासाठी देव किंवा देवी अशा पद्धतीने संबोधलेलं आहे. तेव्हा विश्वे देवा उपासते, तेव्हा नेमकं आत्म्याचं स्थान सांगण्याचा एक थोडासा प्रयत्न या मंत्रामध्ये केलेला आहे की जसा प्राणवृत्ती ही उच्छवासाने बाहेर जाते, अपानाबरोबर ती आत येते, या दोन्हीच्या मध्ये शरीराच्या मध्ये वामनम आसीनम विश्वे देवा उपासते. वामन या शब्दाचा एक अर्थ अत्यंत देखणा असा आहे. वामन म्हणजे लहान किंवा बटुमूर्ती हे जरी बरोबर असलं तरी वामन म्हणजे अत्यंत देखणा, आणि अत्यंत देखणा अशा अर्थाने की अत्यंत प्रिय अशा अर्थाने आत्मतत्वाला सांगते. आचार्यांनी भाष्यामध्ये असं म्हटलंय, ऊर्ध्वम हृदयात प्राणम प्राणवृत्ती वायुम उन्नयत ऊर्ध्वम गमयती. स्पष्टपणे सांगितलेलं आहे बाहेर जाणारा उच्छवास हा प्राण आहे. आचार्यांचे शब्द आहेत, शरीरातून प्राण वर नेला जातो. तथा अपानम प्रत्यग अधो, खाली अधो अस्यती क्षिपती यह इति वाक्यशेषः. आचार्य असं म्हणतात की हे जे सगळे लिहिले त्याच्यामध्ये फक्त एक शब्द नाही आहे, तो शब्द यह. आचार्यांनी तसं लिहिलंय की तथा अपानम प्रत्यग अधो अस्यती क्षिपती यह इति वाक्यशेषः. एक वाक्यात शेष राहिलाय, तो यह फक्त इथं घातला की तो म्हणजे जो प्राणाप्रमाणे वर जातो आणि जो अपानाने खाली येतो त्यातला यह म्हणजे तो. तम मध्ये हृदय पुंडरीक आकाशम आसीनम बुद्धौ अभिव्यक्तम विज्ञान प्रकाशनम वामनम संभजनीयम
विश्वे सर्वे देवाश्च चक्षुर उदयः प्राणाः रूपादि विज्ञान बलिम उपाहरन्तो विष इव राजानम उपासते तद अर्थेन न अनुपरत व्यापारः भवन्ति इत्यर्थः. आता त्या वामनाचं एवढं मोठं वर्णन केलेलं आहे आचार्याने. आचार्य असं म्हणतात, तो कोण आहे? तम मध्ये, तम म्हणजे त्या शरीरामध्ये, तम मध्ये हृदय पुंडरीक आकाक्षम, पुंडरीक म्हणजे कमळ, हृदय कमल, हृदय कमल म्हणजे हृदयाचा अर्थ परत बुद्धिगुहेमध्ये जातो. त्या बुद्धिगुहेचं कमल, कमल म्हणजे विकसितपणाचा द्योतक आहे, ज्याची बुद्धी विकसित झालेली आहे. हृदय पुंडरीक आकाशम आसीनम बुद्धो हो, बुद्धीमध्ये त्याचं आसन आहे. आसनम बुद्धो हो अभिव्यक्तम विज्ञान प्रकाशनम वामनम, तो बुद्धीमध्येच अभिव्यक्त होतो. कसा? विज्ञान प्रकाशनम, अनुभवानी तो व्यक्त होतो. संभजनीयम, तो भजन करण्यायोग्य आहे, तो पूजा करण्यायोग्य आहे. समभजनीयम विश्वे सर्व देवाश्च, असा तो सर्व इंद्रियांचा, सर्व देवाश्च, आणि स्पष्टपणे पुढे देव म्हणजे काय दिलेलं आहे? सर्वे देवाश्च चक्षुर उदयः, चक्षुर म्हणजे डोळा इत्यादी, अशा सर्व इंद्रियांना प्रकाशित करणारा. प्राणाः रूपादि विज्ञान म्हणजे या मार्फत नाम रूप सर्व अनुभवणारा. रूपादि विज्ञान बलिम उपाहरंतो म्हणजे आत्म्याकडे इंद्रियांच्या मार्फत या सर्व विश्वातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा घेऊन येतो? एखाद्या राजाला संपूर्ण प्रजेनी जशी एखादी भेट घेऊन यावी, तसं तसं विश्वामध्ये जे जे नामरूपात्मक आहे ते ते सगळं ती इंद्रिय घेऊन या राजाच्या समोर आणून ठेवतात. उपहारांतो विष इव राजानम उपासते. विष हा म्हणजे वैश्य हा शब्द त्या विषयावरून आला, व्यापारी, देणं घेणं करणारा, आणि विष या शब्दाचा नागरिक असाही अर्थ होतो. म्हणजे जसं एखाद्या राजाला खुश करण्यासाठी त्याच्या प्रजेनी वेगळ्या वेगळ्या भेटी आणाव्या, तद्वत आत्म्याच्या प्रकाशामध्ये प्रकाशित करून घेण्यासाठी इंद्रियांच्या मार्फत या जगामधल्या नामरूपात्मक जितक्या गोष्टी आहेत त्या सतत अव्याहतपणे, त्या अव्याहतपणासाठी त्यांनी शब्द काय वापरलाय? अनुपरत व्यापारः. उपरत म्हणजे विड्रॉ, उपरती झाली म्हणजे स्वतःला बाजूला काढून. अनुपरत म्हणजे बाजूला न, म्हणजे अव्याहतपणे. अनुपरत व्यापार, आणि तो व्यापार आहे म्हणजे तो चालू आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आणि केव्हा केव्हा तो चालू आहे, हे सगळं केव्हा चालू होतं? यावत संजायते, 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र योगामधला तो श्लोक आहे, कालच झाला तो, त्यामुळे तो खूप चांगला श्लोक आहे. यावत संजायते किंचित, जेव्हा जेव्हा संयोगेन जायते म्हणजे जन्माला येणे. यावत संजायते किंचित सत्वम स्थावरम जंगमम क्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी भरतर्षभ. अर्जुना, ज्या ज्या वेळेला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे ते आत्मतत्व केवळ त्या प्रकृतीच्या आग्रहाखातर या मैथुनीकरणामध्ये जेव्हा सहभागी होईल, तत्तत् संजायते, तिथे तिथे त्या गोष्टीचा जन्म होईल. आणि जेव्हा जेव्हा असं होईल तेव्हा तेव्हा हा वामन जो आहे त्याच्या अध्यक्षतेखाली या गोष्टी अव्याहतपणे चालू राहतील. अशा पद्धतीने आचार्यांनी सांगितलंय. पुढे ते असं म्हणतात, यदर्था यत् प्रयुक्ताश्च सर्वे वायुकरण व्यापारः स अन्यः सिद्ध इति वाक्यार्थः. असा तो ज्याच्यासाठी सर्व गोष्टी प्रयुक्त केल्या जातात, जो सर्व इंद्रिय व्यापार करतो आणि तरी सुद्धा जो या सर्वाहून वेगळा आहे, असा ती आत्मतत्व आहे, असा हा वाक्यार्थ आहे, असं आचार्यांनी याच्यावर सांगितलेलं आहे. चौथ्या मंत्रामध्ये अस्य विस्त्रम समानस्य शरीरस्य अस्य देहिनः देहादि विमुच्यमानस्य किमत्र परिशिष्यते एतद्वैत. या शरीरात स्थित असणारा म्हणजे या संपूर्ण पुराचा, या संपूर्ण शरीराचा, या संपूर्ण शहराचा जो स्वामित्व आहे, तो जर स्वामी एखाद्या शहरातून निघून गेला तर त्या शहराला कोणत्या प्रकारची मूल्य किंवा किंमत राहील. तद्वत अस्य विस्त्रम समानस्य, स्रंसते म्हणजे स्लिपिंग अवे, हळूहळू विदर अवे, संपणे, हळूहळू संपणे. अस्य विस्त्रम समानस्य, असा जेव्हा या शरीरामध्ये शरीरस्थ अस्य देहिनः,
या शरीरामध्ये जो देहिनः आहे, म्हणजे या शरीरामध्ये जो वास्तव्य करून आहे असं आपल्याला वाटतं, पण ज्याच्यामुळे हे शरीर चालतं तो जेव्हा अस्य विस्त्र समानस्य देहादि विमुच्य मानस, जर तो मुक्त झाला किमत्र परिशिष्यते, काय शिल्लक राहील? इन अदर वर्ड्स रेटॉरिकल आहे, काहीच शिल्लक राहणार नाही असं त्याचं उत्तर आहे. आचार्य पुढे असं म्हणतात की याचा अर्थ अंतःकरण अवचिन्न चैतन्य, मगाशी पाहिलेलं, जे या मैथुनकरणासाठी फक्त बाहेर आलेलं आहे, केवळ प्रकृतीने काही होत नाही, केवळ पुरुषांनी काही होत नाही, पण दोघे एकत्र आल्यानंतर जे होतं त्याला अनहोली वेडलॉक असं म्हणतात, आणि त्यातून निर्माण होणारा मॉन्स्ट्रस चाइल्ड म्हणजे जीवात्मा, असं यांनी वर्णन केलेलं आहे चिन्मय महाराजांनी. आचार्य असं म्हणतात अस्य शरीरस्य अस्य आत्मनो विस्त्र समानस्य आवस्त्रम समानस्य भ्रंशमानस्य देहिनो देहवत. भ्रष्ट म्हणजे फॉलिंग अपार्ट, एखादी गोष्ट भ्रष्ट होणं म्हणजे त्याचे तुकडे तुकडे होणे. भ्रंश, स्मृती भ्रंश झाला म्हणजे स्मृतीचे तुकडे तुकडे झाले, म्हणजे स्मृती हळूहळू विलयाला गेली. अशा पद्धतीने जेव्हा होतं तेव्हा आचार्य असं म्हणतात की विस्त्रंसण शब्दार्थम आह देहादि विमुच्य मानस्य इति किमत्रम परिशिष्यते प्राणादि कलापे न किंचन परिशिष्यते. प्राण आणि त्याची असेंब्ली म्हणजे प्राण आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींनी लिंग शरीर बनतं, ज्याला आपण सूक्ष्म शरीर म्हणतो किंवा लिंग शरीर म्हणतो, जे इकडून तिकडं जातं, ज्याच्यामध्ये सर्व संस्कार असतात, जे ज्या बुद्धितत्वाची आता प्राणाला पकडण्याची ताकद संपलेली आहे त्यांनी प्राणाला सोडल्या गणिक या लिंग शरीराची पुढच्या शरीराची जोपर्यंत आवक होत नाही तोपर्यंत ते त्या शरीराला जेव्हा सोडून जातं प्राणादि कलापेन न किंचन परिशिष्यते, कारण तो निघून गेल्यामुळे लिंग शरीरालाही तिथे काही जागा राहत नाही, अशा ठिकाणी काहीही शिल्लक राहत नाही. अत्र देहे पुरस्वामी विद्रवण इव पुरवासिनां यस्य आत्मनो उपगमे क्षणमात्रात् कार्य कारण कलारूपम सर्वम इतम हतबलम विध्वंसम भवती विनष्टम भवती सह अन्यः सिद्धः. याचा अर्थ शहरातील स्वामी पुरस्वामी विद्रवण जर त्याचा नाश झाला, पुरवासिनाम यस्य तर त्या शरीरातल्या रहिवासी लोकांसाठी काय शिल्लक राहिलं, तद्वत सगळेच शहरातले लोक हतबल होऊन जातील, तद्वत ते विध्वंस होतील, विनष्ट होतील. तशाच प्रकारे जेव्हा आत्मा निघून जाईल तेव्हा त्या शरीररूपी त्या शहररूपी शरीरामध्ये काहीही शिल्लक राहणार नाही. आणि असं सांगण्याचं एकमेव कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मंत्रामधला हा शब्द आहे सह अन्यः सिद्धः. याचा अर्थ तो शहरापासून किंवा शरीरापासून वेगळा आहे हे सिद्ध झाले. त्याचा शरीराशी असणारा संबंध हा केवळ त्याच्या असण्यापुरता नसून त्याच्याकडून उधार घेतलेल्या त्या प्रकाशापुरता आहे. जेव्हा त्यांनी तो आपला प्रकाश जो तो प्राणमार्गाने तिथे दिलेला आहे, जेव्हा तो आपला मागून परत आपल्या बाजूला घेतो, त्याबरोबर त्या शहरामध्ये किंवा त्या शरीररूपी शहरामध्ये कोणत्याही प्रकारचं चलनवलन शिल्लक राहत नाही. याचाच अर्थ जे त्याचा आहे तो त्याच्यापासून वेगळा आहे. शरीराचा तो स्वामी आहे म्हणजे स्वामी शरीरापासून वेगळा आहे, आणि हे आता सिद्ध झालं असं आचार्य म्हणतात. स्यान्मतं प्राणापान आद्य उपगमात एव इदं विध्वस्तं भवति न तु तद व्यतिरिक्त आत्मा अपगमात प्राणादिभिः एव हि मर्त्यो जीवति इति न एतत् अस्ति. असंही म्हणता येईल की प्राण अपानांच्या दूरजानाने हे शरीर विध्वंस पावते, पण त्याहून वेगळा असा आत्मा नसून मर्त्य मानव यावरच जिवंत राहतो असे नाही. याचा अर्थ आत्मतत्वाच्या असण्यानी आणि न असण्यानी शरीराचं सर्व काही ठरतं, शरीरांचा जाण्यानी आणि शरीराच्या येण्यानी काहीच ठरत नाही. याचा अर्थ जे नाश पावतं, जे विकारांनी व्यक्त आहे, जे विकारांनी ग्रस्त आहे, ज्याचं येणं जाणं आहे, हा एक वेगळ्या प्रतलाचा भाग आहे, आणि त्या सर्वांच्या मागे केवळ ते जे चाललंय तो कारभार चालावा म्हणून जो आपला उधारीचा प्रकाश देतो त्याचा याच्याशी काही संबंध असल्यामुळे तो होता, तो आहे आणि तो राहीलच, अशा प्रकारचं हे आत्मतत्व आहे, असा चौथा मंत्र आपल्याला सांगतो. पाचव्या मंत्रामध्ये ते असं म्हणतात न प्राणेन न आपानेन मर्त्यो जीवती कश्चन
इतरेण तु जीवन्ति यस्मिन् एतः उपाश्रितो न प्राणेन न आपानेन चक्षुरादिना वा मर्त्यो मनुष्यो देहवान कश्चन जीवति न कोपि जीवति नहि येषां परार्थानां संवत् अकारिकत्वात् जीवन हेतुत्वम उपद्यते. प्राण आणि अपानांच्या या खेळामध्ये शरीराचा येण्याचा जाण्याचा असण्याचा नसण्याचा हा सर्व जरी खेळ असला तरी त्या प्राणाशी त्या अपानाशी त्या प्राण अपानांनी चालत असलेल्या त्या शरीराच्या कोणत्याही गोष्टीशी त्या आत्मतत्वाचा संबंध नाही. याचा अर्थ क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ क्षेत्राच्या असणाऱ्या गोष्टींमध्ये क्षेत्रज्ञाशिवाय क्षेत्राला अर्थ नाही. पण क्षेत्रज्ञ क्षेत्रामध्ये असूनही क्षेत्रापासून दूर आहे. ज्या वेळेला मी माझ्या अस्तित्वाचा क्षेत्राशी संयोग करतो त्या वेळेला मी क्षेत्री झाल्यामुळे क्षेत्रज्ञापासून दूर जातो आणि क्षेत्रज्ञाचा एकही गुण मला लाभत नसून क्षेत्राचे सगळे गुण मला लाभतात आणि मी 3 गुणांच्या चपाट्यामध्ये येतो. ज्या वेळेला मी तो नसून क्षेत्रज्ञ हे माझं स्वरूप आहे समज घेण्याचा प्रयत्न करतो, त्याची साधना करतो, तेव्हा जितका मी क्षेत्रापासून क्षेत्रज्ञाच्या जवळ जाईन तितका मी क्षेत्रज्ञाच्या साधनेमध्ये पुढे जाईन. आणि या संपूर्ण आत्मतत्वाचं या 4 मंत्रांमध्ये झालेलं वर्णन जे आहे ते अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये कबीर फार सुंदर पद्धतीने सांगतात. ते म्हणतात, अवधूता युगन युगन हम योगी, सभी ठौर जमात हमरी, सभी ठौर पर मेला, हम सब मा सब हमी में, हम है बहुरी अकेला. आता साक्षी चैतन्य आणि या दोन्ही गोष्टी किती सुंदर पद्धतीने वर्णन केलेलं आहे. हम सब मा सब हमी मा, हम है बहुरी अकेला. रूप स्वरूप अरूप दिखा के हम ही हमसे खेले. मी रूपामध्ये आहे, मी स्वरूपामध्ये आहे, मी रूपरहित सुद्धा आहे. अवधूता युगन युगन हम योगी. अशा पद्धतीने ही जी संकल्पना आहे ही संकल्पना देह तादात्म्यामुळे बुद्धी पातळीवर जरी समजली तरी अनुभवाच्या पातळीवर अजूनही फार दूर राहते. आणि असं दूर राहण्याचं असल्यामुळे कबीर असं म्हणतात की अशा या 2 पातळींमधून एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी जी खाई आहे त्या खाईमध्ये माझा देह आहे. या देहातून तुम्ही इकडून तिकडे जाऊ शकता. याचा अर्थ माझ्या तत्वज्ञानाने जर तुम्ही कास धरली तर तुम्हाला या ज्ञानाकडून त्या विज्ञानाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो सुकर होऊ शकेल. आणि म्हणून बऱ्याच वेळेला बुद्धितत्वामध्ये असणाऱ्या ज्ञानासाठी चालणाऱ्या ज्या काही साधना होतात त्या साधनेमध्ये जशा सिद्धी पावायला लागतात तिथपर्यंत पोहोचणारे बरेच आहेत. एकमेव एखादा असा आहे जो नचिकेत इथे आहे, जो गौतम इथे आहे, तो या सर्वांच्याही पलीकडे जातो. आणि असं पलीकडे जाणं हे कबीरांना अपेक्षित आहे, असं पलीकडे जाणं हे आचार्यांना अपेक्षित आहे. हरिओम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति.